नमस्कार, कांचन वर्ल्ड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर माझ्या हातामध्ये जे आहे हे आहे बेलफळ, जे आपण शंकराला वाहतो ते बेल असते त्याचं हे फळ आहे. तर ह्याचा उपयोग आपण शरबत करण्यासाठी किंवा खाण्यासाठी करत असतो. तर असे मोठे मोठे बेलीला फळ येतात, तर त्याची शरबत आज आपण बघणार आहोत. तर बेलफळ जे आहे अतिशय थंड असते. उन्हाळ्यामध्ये हे खाण्यासाठी किंवा ह्याची शरबत जी आहे ही खूप आपल्या शरीरासाठी थंड असते. त्याच्यासाठी उन्हाळ्यामध्ये ह्याची शरबत करून पितात. तर ह्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर मंडळी हे आपण आधी फोडणार आहोत आणि ह्याच्यानंतर आपण शरबत बनवणार आहोत. तर हे बघा, हे आहे बेळफळ. तर हे आपण मी वरवंटा घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने फोडायचं आहे ते. जसं आपण नारळ फोडतो त्याच पद्धतीने याला सुद्धा फोडायचं आहे. हे बघा, आतमधला असा गर असतो, सुंदर असं पिकलेला आहे. पिकलेला बेळफळच घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तो पिकलेला पाहिजे. हा नुसता खाण्यासाठी पण छान लागतो. एकदम गोड नाही, जराशी तुरट चव असते ह्याची, पण छान लागतो. आणि हा गर आहे, तर हा पूर्ण आपण काढून घेणार आहोत शरबत बनवण्यासाठी. तर चला मी एका पातेल्यामध्ये हा सर्व गर काढून घेते. तर ह्याचा गर काढण्यासाठी इथे मी चमचा घेतलेला आहे. चमच्यानेच हा गर असं काढायचा आहे. जर का होत नसेल तर सुरी घेतली तरी चालेल, पण हा चमच्याने सुद्धा असा निघतो. असं ऑरेंज पाहिजे, म्हणजे मस्त असं गोड असतो हा. तर हा बघा असा गर काढून घ्यायचा आहे. हा सुद्धा पूर्ण गर जो आहे तो असा काढायचा आहे. आता हे जे आहे ह्याच्यामध्ये बिया आहेत. हे बघा, ह्याच्यामध्ये ह्या बिया आहेत. तर आपण सर्व आधी असं मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे बिया आणि शेरे जे आहे त्याला हे निघायला पाहिजे. ह्याच्यासाठी असं स्मॅश करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालायचं आहे. असं पाणी घालायचं आहे, म्हणजे बिया ऑटोमॅटिक त्या बाजूला होतील. तर हे बघा, असा गर बाजूला होईल आणि हे आपण काढून टाकायचं आहे. ह्याच्या शेरा असतात, हे बघा अशा शेरा असतात, हे आपण काढून टाकायचे आहे. तर चला, मला 5 मिनिटं लागतील हे काढण्यासाठी. मी हे सर्व काढून घेते. तर हे बघा, अशा शेरा आणि बिया बाजूला काढून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला फक्त ह्याचा गर पाहिजे. थोडं थोडं पाणी घालून असं गर काढलेला आहे आणि अशा प्रकारे ह्याच्या ह्या बिया असतात ह्या काढून टाकायच्या आहेत. कारण बिया ज्या आहेत त्या कडवट असतात, शरबतमध्ये त्या आल्या नाही पाहिजेत, म्हणून या सगळ्या अशा काढून टाकायच्या आहेत.
हे बघा, ह्या अशा बिया काढून टाकल्या. आणि हा आता असा गर राहिलेला आहे, हा सुद्धा आपण गाळून घेणार आहोत, म्हणजे याच्यामध्ये बिया आहेत त्या पण निघून जातील. हे बघा गर किती छान दिसतं. तर ह्याला गाळून घ्यायचं आहे. आता छान असा गर जो आहे तो निघालेला आहे, ह्याच्यातनं सर्व बिया काढलेल्या आहेत बाहेर. आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे. इथे मी साखर घालते. तुम्हाला किती गोड पाहिजे तसं साखर घालायची आहे. मी इथे 4 चमचे घातलेले आहेत आणि ही थोडीशी 4.5 चमचे साखर आणि एक बारकासा लिंबू ह्याच्यामध्ये पिळून घेणार आहे, म्हणजे आणखी छान चव येईल. हा बघा लिंबू. जर का कोणाला डायबिटीज असेल तर त्यांनी साखर नाही घातली तरी चालेल. तसाही हा गोडच असतो, पिकल्यानंतर छान गोड तुरट अशी चव असते त्याची. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. साखर विरघळली पाहिजे. तुम्हाला किती सरबत पातळ पाहिजे तेवढं पाणी सुद्धा ॲड करायचं आहे. आणि आता ही शरबत झाल्यानंतर अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायची, म्हणजे छान अशी थंड होईल आणि पिण्यासाठी आणखी छान लागेल. तर ही तुम्ही प्रिझर्व करू शकता. 3-4 दिवस ही छान राहते. एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवायची आणि आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंड अशी पियायची आहे. बनवायला अतिशय सोपी आहे. तुम्ही सुद्धा बाजारात तुम्हाला बेळीचं फळ मिळालं तर तुम्ही अशी शरबत बनवून बघा. आता मी ही शरबत अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. हे आपली छान अशी शरबत तयार झालेली आहे. थोड्या वेळ मी फ्रीजमध्ये ठेवली होती, थंडगार झाली आहे. आता ही पिण्यासाठी रेडी आहे. मध्ये कोणी पाहुणे आले असतील तरी सुद्धा तुम्ही ही शरबत देऊ शकता. छान अशी शरबत तयार होते. आपण बाहेरचं कोल्ड्रिंक्स आणतो त्याच्यापेक्षा घरामध्ये छान अशी शरबत आपण तयार करू शकतो. झाली की नाही छान अशी शरबत, ते सुद्धा अगदी आयुर्वेदिक पद्धतीने, म्हणजे ह्याच्यामध्ये काहीही प्रिझर्वेटिव्ह केमिकल नाही आहे. नॅचरल आपण अशी शरबत बनवलेली आहे. खूप छान लागते आणि सोपीसुद्धा आहे. तर तुम्ही सुद्धा अशी शरबत करून बघा. तुम्हाला बाजारात बेळफळ मिळाला तर अशा प्रकारची शरबत करून बघा. मस्त लागते आणि शरीरासाठी ही खूप छान असते. उन्हाळ्यामध्ये थंड असते. अशा प्रकारे आपली छान अशी बेलीच्या फळाची शरबत तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आता आपण भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार.